संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः मोक्षदं हृदं चैव नमो नमः। अविरलशब्दगहनं प्रक्षालितसकलभूतलकलङ्का मुनिभिरूपा सरस्वती हरतो नृत्यम् अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनः प्रतिबोधकारकम् इदं शास्त्रं श्रीमूलाचार्यप्रदीपनामधेयम्। अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवस्तदुत्तरग्रंथकर्तार श्री गंधर्वदेवः प्रतिगंधर्वदेवः तेषां वचनुसार मासाद्याचार्य श्री सकलकृति आचार्य विचरम्। इदं शास्त्रं श्री श्रोतारसावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमगणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरं वन्दे चन्द्रप्रसागरं। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं ऋषभं ऋषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्दगुणार्णवं। ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिनः नत्वा वक्षिष्ठधाद्यानाचारं विश्वाग्रदीपकम्। जय बोलो अनंत अनंत सिद्ध प्रविष्टि भगवान की, 24 तीर्थंकर भगवान की, आचार्य सकल कृति मुनि महाराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जी मुनि महाराज की, शांतमूर्ति वात्सल्यरत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी मुनि महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रसागर जी मुनि महाराज की, वीर सागर मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की। काल परवा 2 दिवस तप का महात्म्य म्हणजे तपाचं महत्त्व काय आहे याचं सगळं वर्णन झालेलं होतं। आता त्याच तपाच्या अभावाची हानी झाल्यानंतर काय काय नुकसान होतं त्याचं इथं वर्णन पूर्वाचार्य करत आहेत। हे तपः कुर्वते नाहो सत्वहीना खलं पठता भवेद्रोग वज्रस्तेन शा मत्र लंघन राशिद ततस्तीव्र महादुःख क्लेशादिशत संकुलम् अक्षोत्थ पाप पाकेन जन्म श्वभ्रादि दुर्गतौ। सगळेजण म्हणा, एतपः कुर्वते नाहो सत्वहीना कलपटा भवेद्रोग व्रजस्तेषा मत्र लंघनराशिद ततस्तीव्र महादुःख क्लेशादिशतसंकुलम् अक्षोत्पथपापकेन जन्म श्वभ्रादि दुर्गतौ। इधर पूर्वाचार्य सांगत आहेत की इंद्रियों की लंपटी और शक्तिहीन जो तपश्चरण नहीं करते हैं उन्हें अनेक लंघन कराने वाले बहुत से कठिन रोग आकर प्राप्त हो जाते हैं। उन इंद्रियों से उत्पन्न हुए महादुख के फल से उन लंपटियों का जन्म नरक आदि दुर्गतियों में होता है।
जहाँ की तीव्र महादुख और सैकड़ों महाक्लेश हर समय प्राप्त होते रहते हैं. इथे सांगत आहेत इंद्रियों की लपटता, जे 5 इंद्रियांची आसक्तीपूर्वक त्याच्यामध्ये लीन आहेत आणि त्याच्यामुळं भरपूर असं पाप मिळवतात. शक्तिहीन जो मनुष्य तपश्चर्या नाही करते, शारीरिक शक्ती नसल्यामुळं त्या इंद्रियामध्ये एवढा आसक्त होतो की भक्ष अभक्ष म्हणा किंवा मर्यादित म्हणा, किंवा ही इंद्रियांच्या लंपटतेमुळं पुढं भविष्यामध्ये किती दुःखाचं त्यांना प्राप्ती होईल याचा विचार करत नाही तो. पूर्वगाथेमध्ये एक सांगितलं होतं की तपश्चर्या केल्यानंतर त्याचं फळ काय मिळणार आहे, आणि ह्या गाथेमध्ये सांगत आहेत की तपश्चर्या न केल्यामुळं तर त्याचा हानी काय आहे, नुकसान काय आहे हे तर सांगत आहेत. म्हणून शक्तीचे अभाव म्हणा किंवा ज्या व्यक्तीकडं तप करण्याचं धाडस नाही, त्यांनी इंद्रियांच्या लंपटतेच्यामुळं, इंद्रियांच्या आसक्तीमुळं, मग त्याच्यामध्ये स्पर्श असो, रसनेंद्रिय असो, घ्राणेंद्रिय असो, चक्षेंद्रिय असो किंवा कर्णेंद्रिय असो, या 5 इंद्रिय किंवा मन या 6 इंद्रियांच्या आसक्तीपूर्वक एखादी पदार्थ ग्रहण करतो, वस्तू ग्रहण करतो. उन्हें अनेक लंघन करने वाले बहुत से कठिन रोग आकर प्राप्त होऊ जाते. जसं उपवास केल्यामुळं अनेक फायदे आहेत. उपवास केल्यामुळं शक्ती किती आहे हे त्याचं एक प्रकारे शक्ती किती आहे याची परीक्षा केली जाते. शक्ती केल्यानंतर उपवास केल्यानंतर ब्रह्मचर्यावर तर ताब्यात राहतं, पंचेंद्रिय ताब्यात राहतात, मन ताब्यात राहतं. आणि उपवास करून जर का पंचेंद्रियांच्यावर ताबा राहत नसेल, किंवा भले उपवास केला, शरीरानं उपवास केला, परंतु मनामध्ये सारखं खाण्याचे विकल्प होऊ लागले तर त्याला उपवास म्हणता येत नाही, त्याला लंघनक्रिया म्हणतात. कधी एकदा उपवास केला, समजा उपवास केला एखाद्या वेळेला, परंतु केव्हा एकदा दिवस उगवणार, केव्हा एकदा खाणार, त्याच्या उपवासाच्या दिवशीच दुसऱ्या दिवशी काय खाणार ते सगळ्यांनी सांगून ठेवणे की अमुक दिवशी मी हे घेणार आहे, अमुक दिवशी मी ते घेणार आहे. मग अगोदरच्या दिवशी जर का सांगून ठेवायला लागलो तर ते उपवास नाही, ती लंघनक्रिया होईल. कारण उपवास ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे की उपवास. उप म्हणजे आत्मा, वास म्हणजे राहणे. आत्म्यामध्ये जो राहतो त्याला म्हणतात उपवास. आणि आत्म्यामध्ये त्या दिवशी जर का ध्यान, जप, स्वाध्याय किंवा आत्मचिंतन आदी न करता सतत जर का उपवास दिवशी सुद्धा आहार घेण्याची भावना होत असेल, किंवा विचार सारखं तिकडं जात असतील, किंवा सारखं टाईम बघायचं की आता कधी वेळ संपेल आणि कधी एकदा मी घेईन, ह्याला उपवास म्हणायला येणार नाही, कारण तिथं लंघनक्रिया होईल. उपवास दिवशी शांत परिणाम राहून आपण आपल्या आत्म्यामध्ये म्हणा किंवा स्वाध्यायामध्ये, जपमध्ये, ध्यानमध्ये असे एकाग्रता राहायला पाहिजे, ह्याला म्हणायचं उपवास. आणि ते जर का झालं नसेल तर उन्हें अनेक लंघन करने वाले बहुत से कठीण रोग आकर प्राप्त होऊ जाते. मग अशा व्यक्तीला, अशा जीवाला लंघन केल्यामुळं कर्माचे तर एकाने थोड्या वेळ कमी निर्जरा तर होईल. जसं आकाम निर्जरा म्हणतात. आकाम निर्जरा काय म्हणतात? जसं काही लोक वासाचा नियम असतोय, काय बरं,
काही लोकांचा भाषा नियम असते, मग त्याने कुठतर बाहेर कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर यूज तर दिवस बुडला. पण दिवस बुडला म्हणून एक जण खात नाहीत, परंतु तुमचा एकासांचा नियम होता का? एकासांचा नियम नव्हता, परंतु वेळ निघून गेली म्हणून एकासन केला. परंतु एकासन केल्यानंतर एकासन झालं म्हणायचं. एकासन एक टाईम भोजन झाल्यामुळे रात्री मग तडफडायला चालू करू दे. रात्री एकेकासनी झोप लागत नाही, मग ते उपवास किंवा एकासन म्हणता येणार नाही, कारण तुमचं लक्ष सारखं भोजनकडे लक्ष गेलं. मग ती लंघन क्रिया झाली. आणि जे कायोसरपूर्वक आधी संकल्पपूर्वक ज्याने नियम घेतलेला आहे आणि शांत ज्याचे परिणाम आहेत त्याचेच उपवास केलेल्याचं त्याला फळ मिळणार आहे. आणि नुसता लंघन क्रिया होत असेल तर भविष्यामध्ये अनेक दुःखांना रोगांना प्राप्त होण्याची शक्यता असू शकते. उन इंद्रियों से उत्पन्न हुए महापाप के फल से उन लंपटियों का जन्म नरक आदि दुर्गतियों में होता है. मग या इंद्रिय लंपट राहिल्यामुळं तो भविष्यामध्ये नरकगती आदी दुर्गतीमध्ये तो अनेक प्रकारचे दुःख भोगतो. ज्याचे इंद्रियावर ताबा नाही, मग पर्शेंद्रिय असो किंवा ही पाची इंद्रिय असो, ज्याची इंद्रियांच्यावर ताबा नाही तो जीव कुठल्याही प्रकारचं तप करू शकत नाही. आणि तप न केल्यामुळं आणि त्याच्यामध्ये आसक्तीपूर्वक अनेक प्रकारचे इंद्रियाचा उपभोग केला तर भविष्यामध्ये नरक आदि दुर्गतीला प्राप्त होऊ शकतो. जहाँ की तीव्र दुखों का और शेकडो महाक्लेश हर समय प्राप्त होते. ज्याच्यामुळे म्हणजे नरक आदि एक दुर्गती प्राप्त होते हे असं इथं मागं सांगितलं. मग त्या प्रकारे नरक आदीमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे शेकडो दुःखाला प्रत्येक समयाला तो प्राप्त होतो. आता नरकामध्ये दुःख सांगायला कमी पडेल. हजारो जीवांनी तोंडाने जरी सांगितलं तरीसुद्धा नरकाच्या दुःखाचं वर्णन करणं शक्य नाही. अशा महान घोर दुःखामध्ये हा जीव जाऊन तिथं दुर्गतीला दुःखाला प्राप्त होतो. म्हणून तप करणे अति आवश्यक आहे. आणि तपाच्या महात्म्यानंच गेल्या गाथेमध्ये सांगितलं की हा जीव इंद्र होतो, चक्रवर्ती होतो, बलभद्र, कामदेव, लोकांतिक देव, गंधर्व होतो, असे अनेक सुखांना प्राप्त होतो. आणि असं याचं दुःख आहे, असं याचं सुख आहे की ज्या सुखाच्या निमित्तानं हा जीव सर्वात सिद्धीला जाऊन तिथंसुद्धा सुख भोगून कालांतरानं तो नियमानं सिद्धशीला म्हणजे मोक्षाला जाऊ शकतो. हे सर्व महात्म्य फक्त तपाचं आहे, अन्य कशाचं नाही. पर पुढं आचार्य सांगतात तपश्चरण करणे की प्रेरणा, म्हणजे तप करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. इति मत्वा बुधा नित्यम जित्वा पंचाक्षतस्करान् स्वशक्तिं प्रकटीकृत्य चरन्त्वत्र तपोर्घनम्. इति मत्वा बुधा नित्यं जित्वा पंचाक्षतस्करम् शक्तिं प्रकटीकृत्य चरन्त्वत्र तपोर्घनम्. यही समझकर बुद्धिमान पुरुषों को
अपने पांचों इंद्रियों रूपी चोरों को जीतकर और अपनी शक्ति को प्रकट कर निरंतर पापन से सर्वथा रहित ऐसे तपश्चरण करते रहना चाहिए. हे समजून बुद्धिमान व्यक्ती, बुद्धिमान म्हणजे फक्त डोक्याची बुद्धी एवढीच घ्यायचं नाही, ज्यांनी खरंच जिनशास्त्राला समजलेलं आहे किंवा जिनशास्त्राला समजून जे मोक्ष मार्गावर जात आहे, असे बुद्धिमान पुरुषांनी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी, पाची इंद्रिया रूपी चोरांना जिंकण्यासाठी आपली शक्ती प्रकट करून निरंतर 5 पापांचा सर्वथा नाश करायला पाहिजे. आणि जोपर्यंत नाश करणार नाही किंवा जोपर्यंत इंद्रियांना ताब्यात ठेवणार नाही, तोपर्यंत काय कर्म नष्ट होणार नाही. म्हणून तपाच्या सहाय्यतेनं 12 प्रकारचे तप आहेत. अंतरंग तप 6 प्रकारचे आहेत, बहिरंग तप 7 प्रकारचे आहेत. अशा 12 प्रकारच्या तपाच्या माध्यमातून तपश्चरण करून कर्माची निर्जरा करायला पाहिजे. नाही, मूळ वरचं नाव बघा, तप के अभाव में हानी. जिथं तपाचं माध्यम नाही तिथं हानी व्हायल्या. उपवास तर केला, परंतु उपवास करून सुद्धा त्याच्यामध्ये एकाग्रता नाही, मनाची एकाग्रता नाही तिथं. आणि मनाची एकाग्रता नसल्यामुळं, शरीर एकाग्रता न झाल्यामुळं त्याच्यामध्ये चंचलता आली. जसं एखादा नवीन व्यक्ती कोणतर उपवास केला, तर उपवास केल्यानंतर त्याचं मन ताब्यात राहतं का? आकुळ व्याकुळ होते. मग आकुळ व्याकुळ जर का होऊ लागलं तर तिथं उपवास झाला असं म्हणू शकत नाही, त्याला लंघन म्हणतात. उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की उप आणि वास असं 2 त्याचे भाग केले. उप म्हणजे आत्मा, वास म्हणजे राहणे. आत्म्यामध्ये जो राहतो त्याला मग म्हणतात उपवास. मग अशा वेळेला तुम्ही रत्नकर्ण श्रावकेश्वरमध्ये बघा, अशा वेळेला तुम्ही मंदिरात किंवा स्वाध्याय करत राहणे, जाप्य करणे, ध्यानमध्ये राहणे, जेणेकरून मन चंचल न होणे, ह्याला म्हणायचं उपवास. आणि उपवास करून बरे आहार पाण्याचा त्याग केला आहे, परंतु सारखं भोजनकडे लक्ष जाऊ लागलं तर, शारीरिक वेदनेच्या ह्याच्यात तो तडफडू लागला तर मग त्याला उपवास म्हणता येणार नाही. लंघन केल्यामुळं त्याच्या कर्माची निर्जरा झालेलं नाही. आणि जर का म्हणजे त्याच्यामुळं मनाची स्थिरता न झाल्यामुळं कर्माची निर्जरा न होता उलट कर्म तो बांधून घेऊ लागला तर भविष्यामध्ये रोग होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी म्हणत नाही मी, भविष्यामध्ये होऊ शकतं. आणि काय एक 5 इंद्रियांचं तुम्हाला उदाहरण देतो. शास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्याचा. पर्जन्येंद्रियमध्ये हाती, रसनेंद्रियमध्ये भोंगा, रसनेंद्रियमध्ये मासा, घ्राणेंद्रियमध्ये भोंगा, चक्षुंद्रियमध्ये पतंगा आणि कर्णेंद्रियमध्ये हरिण आणि मनामध्ये माकड, मनाचं माकड, चंचल मना. पर्जन्येंद्रियमध्ये हातीचं उदाहरण येतं की हाती एवढा बलवान शक्तिशाली आहे, परंतु
तो त्याच्या इंद्रियामध्ये ताब्यात न ठेवता जसे एक उदाहरण येतं की जंगलामध्ये हत्ती पकडण्यासाठी शिकारी लोक एक चारी बाजूने खड्डा काढतात आणि मध्यभागी एक मादी हत्ती ठेवतात आणि त्या मादी हत्तीला बघितल्यानंतर नर त्यांचं सुख घेण्यासाठी इंद्रिय सुख घेण्यासाठी त्याच्याकडे जात असतो आणि मधल्या भागामध्ये जिथं खड्डा आहे तिथं बारीक माती टाकली असेल म्हणजे लाकडं अधिक काय तर घालून बारीक माती टाकली असेल जेणेकरून लोक तर जाऊ शकतात परंतु हत्ती त्याच्यावरनं जाऊ शकत नाही. परंतु हत्तीमध्ये एवढी शक्ती असता की जमिनीमध्ये जर का खड्डा असेल तर ओळखतं परंतु इंद्रिय भोगाच्या मागं जाऊन हत्ती त्या खड्ड्यामध्ये पडतो. जर का जुनी लोक तुम्ही बघितला असेल की एखाद्या ठिकाणी जमिनीमध्ये प्यावा असेल तर वर्ण तर झाकलेलं असते परंतु हत्ती त्या मार्गाने कधी जात नाही. त्याच्या नाकामध्ये एवढी शक्ती असते की जमिनीमध्ये जर का खड्डा असेल तर त्याच्यावरनं जात नाही परंतु इंद्रिय भोगामध्ये एवढं आंधळा होतो की त्याच मार्गाने जायला बघतो आणि त्या खड्ड्यामध्ये पडतो. दुसरं उदाहरण आहे माशाचं. मासा एवढा चंचल चपळ आहे की सहजतेने त्याला कुणी पकडू शकत नाही परंतु त्याला आकड्याच्या द्वारे काहीतरी जीव अडकवून किंवा कणिकादी अडकवून त्याला शिकार लोक पकडतात आणि एकदा पकडल्यानंतर त्याला काय सोडत नाही त्याला मारलं जातं. तिसरं उदाहरण आहे भोंगा. काय मासा भोंगा. भोंगा ह्या लाकडाला सहजतेनं छेद करू शकतो. लाकडाला म्हणाले लाकूड कठीण आहे का मग आहे हां लाकूड कठीण आहे तरीसुद्धा लाकडाला छेद करतो. परंतु भोंग्याचं असं उदाहरण येतं एखाद्या कमळामध्ये सुगंधी घेण्यासाठी तो भोंगा त्या कमळाचं कमळ उमलल्यानंतर त्याच्या आत जातो आणि आत गेल्यानंतर सुगंधामध्ये एवढं मग्न होतो की कधी एकदा दिवस मावळला त्यालाही कळत नाही आणि आत गेल्यानंतर एवढं मग्न झालेलं असतोय की सायंकाळ झाल्यानंतर कमळाची पाकळी बंद होते आणि पाकळी बंद झाल्यानंतर काय होणार आहे त्याला ऑक्सिजन घ्यायला मिळणार नाही आत गुदमरायला चालू होतं. आता त्याला बाहेर येण्याची शक्ती आहे की नाही कसं काय शक्ती आहे लाकडाला छेद करतं एवढं कठीण असून परंतु कमळाची पाकळी अतिशय मृदू आहे परंतु त्यालाही छेद करत नाही की मोहामध्ये एवढा आसक्त झालेला आहे की त्याला छेद न करता त्याच्यामध्येच तो मरण पावतो. तसं हेच उदाहरण तुम्ही तुमच्यावर घटवून घ्या. तुम्हाला सुद्धा संसारातनं सगळं बाहेर येणे शक्य आहे परंतु तुम्ही संसार परिवारामध्ये एवढं अडकलायचं की त्याच्यातनं बाहेर येत नाही जा. चौथं उदाहरण कुठलं पतंगा. ज्यावेळी सुरुवातीला पाऊस पडतो पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणा किंवा उन्हाळ्यात एखादे पाऊस पडतं त्यावेळी विशिष्ट वातावरणामध्ये अनेक प्रकारचे लहान लहान जीव तयार होतात आणि ते लहान जीव ह्या बलाच्या मागं दिव्याच्या मागं त्याच्या गोल 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 फिरतात आणि त्याला फिरून फिरून एकदा खाली पडतात किंवा त्याच्यामध्ये जळून जातात दिव्यामध्ये देन. आता बल आधी असलं तर फिरून फिरून दमल्यानंतर भिंतीवर बसतात आणि काही जण खाली पडतात. जर का वर बसलं तर पाल खाते आणि खाली पडलं तर बिडकुळी खाते किंवा एकदा त्या बलाला धडकून धडकून गरम बलाच्या उष्णतेनं ते मरण पावतात. म्हणजे कुठल्याही प्रकारे
त्याचं जगणं हे कठीण आहे. हे चक्षुंद्रियमध्ये पतंग आलं, बारीक किडा आलं, वेगवेगळ्या प्रकारचे जीव येतात. आणि शेवटचं कुठलं आहे? कर्णेंद्रिय. कर्णेंद्रियमध्ये हरणाचं उदाहरण येतं. हरणाला पकडण्यासाठी किंवा सापाला पकडण्यासाठी, दोन्ही पण सांगलो एकदम, हरणाला पकडण्यासाठी किंवा सापाला पकडण्यासाठी एक विशिष्ट संगीत लावलं जाते, मधुर संगीत. त्याच्यामुळं ते हरिण एवढं मंत्रमुग्ध झालेलं असते की शिकारी कधी आला आणि त्याला पकडून पिंजऱ्यामध्ये धरलेला आहे हे कुणाला कळत नाही. अशा ह्या पाची इंद्रियामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची नावं घेतलो मी. आणि सहावं कुठलं आहे? मन. मन हे माकडाचं उदाहरण दिलं जातं मनासाठी. आणि माकड हे स्वाभाविक चंचल आहे. कसं आहे? स्वाभाविक चंचल आहे. आणि अशा माकडाला जर का एखादं कोणतं नशिले पदार्थ पाजलं किंवा पिलं दे तर काय होणार आहे? आणि जर जास्त चंचल होणार आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे त्याच्या इंद्रियावर ताबा राहणार नाही. आणि असे ह्या माकडाला नशिले पदार्थ प्याल्यानंतर तो एवढं दंगा करू शकतो की काय करेल याची गॅरंटी नाही. तसंच हे पाच इंद्रिय आणि सहावं मन आपल्याकडेही आहे. तर आपण विचार करायचा आहे की आपण कोणत्या इंद्रियांच्या वशीभूत होत आहे. जसं पंचेंद्रियमध्ये शरीराला चांगलं दिसण्यासारखी, शरीर अनुकूल राहण्यासाठी वेगवेगळे पदार्थ लावतो, वेगवेगळे उपभोग घेतो. रसनेंद्रियमध्ये अनेक वेगळे खाण्यासाठी पदार्थ वापरतो की जसं शुगर झालेल्या व्यक्तीला जिलेबी, पेढं, गुलाबजामुन जर का समोर दिसलं तर मन ताब्यात राहत नाही आणि 4 खाणारच. भले शुगर वाटलं तर आणि गोळी खाणार. काय करणार? शुगर वाटलं तर गोळी खाणार, परंतु खायला सोडत नाही. बी पीवाल्या माणसाला लोणचं आधी दिसलं तर खातो तो, परंतु बी पी वाटलं तर गोळी खाणार, खरं खायला सोडत नाही. असं हे रसनेंद्रिय झालं. तसंच पाचेंद्रियामध्ये आपण कुठल्या इंद्रियाच्या वशीभूत आहे असं समजून ओळखून आपण आपल्या आपल्या इंद्रियाला ताब्यात ठेवावं. हीच मी भावना. जेवलो आदिनाथ भगवान की